समाजामध्ये ताण तणाव जास्त प्रमाणात झालेला आहे, याच्याशी आपण काय मत व्यक्त करू शकता दीदी? आता कसं आहे की समाजामध्ये ताणतणाव का वाढला, तर लोकांच्या खूप जास्त इच्छा वाढल्या आणि प्रत्येकच इच्छा आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत या धावपळीच्या युगामध्ये धावत आहे. पण कुठंतरी जर आपण थोडंसं स्वतःला विचारलं की आपण कोण आहे आणि या संसारामध्ये आपण आलो तर आपलं कर्तव्य कोणतं आहे, आपण इथे कशासाठी आलेलो आहोत आणि आपल्याला एकदा तरी प्रत्येकाला जायचं आहे. पण जर आपण इथे आलो आणि आल्यानंतर आपलं ध्येय काय आहे, मनाला कशा प्रकारे चांगले संकल्प जर आपण दिले तर आज हे संस्कारही नाही राहिले आणि चांगले संकल्प पण नाही राहिले. त्यामुळे इच्छेमुळे खूप जास्त अतिइच्छा, त्यामुळे मनामध्ये तणाव वाढला. तणावाचं कारणच आहे की खूप जास्त जेव्हा मनुष्य जसं एक प्रेशर कुकर राहते आणि प्रेशर कुकरमध्ये जेव्हा आपण काहीतरी डाळ वगैरे तांदूळ वगैरे लावतो तेव्हा प्रेशर आल्यानंतर त्याची शिटी होते. तर प्रेशर कुकर त्या याला ट्रान्सफर करतो. मनामध्ये जेव्हा स्ट्रेस वाढतो, तणाव वाढतो, तेव्हा त्याला ट्रान्सफर करण्यासाठी किंवा असं कुठलंच हे नाही आहे. त्यामुळे ते पण तर तणाव जो आहे ना, हा तणाव अनेक कारणामुळे येतो, पण त्याला ट्रान्सफर करण्यासाठी कुठल्याच प्रकारे आपल्या माइंडला असं काही विजन नाही आहे. तणाव येण्याचं मुख्य कारण आहे मनाची स्थिती जेव्हा कमजोर होते तेव्हा छोट्या छोट्या प्रॉब्लेम त्याला मोठे वाटतात आणि जेव्हा छोटी प्रॉब्लेम जेव्हा मोठी वाटते त्यालाच तणाव म्हटलं जातं. धन्यवाद. यानंतर दुसरा अशी एक शंका आहे की योगाचे भरपूर प्रकार आहेत आणि एवढ्या प्रकारात अभ्यासात सर्वात जास्त मनाला नियंत्रित करणारा असा योग कोणता आपण सांगू शकतो? अच्छा, गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे की मनाला नियंत्रित करण्याचा योग जो आहे त्याला गीतेमध्ये मनमनाभू म्हटलं की हे अर्जुना तू मनाला माझ्यामध्ये लाव. कारण मनाला एक चंचल मुलगा म्हटलं किंवा मनाला एक घोडा म्हटलं बेलगाम. तर असा योग श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला, ज्याला राजयोग म्हटलं जातं. आणि आता सध्या कलियुगाच्या शेवटच्या वेळेला परमात्मा आपल्या सगळ्यांना तो योग शिकवत आहे, तर त्याला राजयोग म्हटलं जातं. तर योग अनेक प्रकारचे आहेत, पण सर्वात श्रेष्ठ योग जो आहे त्याला राजयोग म्हटलं जातं. राजयोग म्हणजे मनाला नियंत्रित करण्याचा योग किंवा मनाला चांगलं श्रेष्ठ चिंतन देणं आणि या मनाला परमात्मा ईश्वरासोबत जोडणं म्हणजे आहे. तर या मनाला बाह्य परिस्थितीमधून किंवा बाह्य गोष्टीमधून त्या मनाला चांगले चांगले संकल्प देऊन मनाला प्रभूच्या चिंतनामध्ये लावणं त्याला राजयोग म्हटलं जातं. ईश्वराच्या चिंतनामध्ये जेव्हा आपलं मन लागेल तेव्हा आपले जे कर्मेंद्रिय आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार, तर या मन, बुद्धी, संस्काराला आपण वश करू शकतो. त्याला म्हटलं जातं कर्मेंद्रियाला जिंकण्याचा योग. कारण ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जगाला जिंकलं. सर्वात जर हे असेल तर ते आहे मन. नाहीतर विश्वाला आपण दुसऱ्याला चालवलं, दुसऱ्यावर राज्य केलं आणि आपलं मनच आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. राजयोग म्हणजे मनाला एक चांगली दिशा देणं, मनाला एक चांगले संकल्प देणं, मनाला पॉझिटिव्ह बनवणं, मनाला सशक्त बनवणं, मनाची एकाग्रता वाढवणं, याला राजयोग म्हटलं जातं. आणि राजयोगासाठी परमात्म्याची आठवण कशी करायची त्याची विधी थोडीशी अलग आहे, ते जाणून घ्यायचं असते राजयोगामध्ये. ठीक आहे, धन्यवाद दीदी. आपण कमी वेळात जास्तीत जास्त माहिती दिल्याबद्दल
खूप खूप आभारी आहे आम्ही. धन्यवाद. समाजामध्ये ताण तणाव जास्त प्रमाणात झालेला आहे, याच्याशी आपण काय मत व्यक्त करू शकता दीदी? आता कसं आहे की समाजामध्ये ताणतणाव का वाढला, तर लोकांच्या खूप जास्त इच्छा वाढल्या आणि प्रत्येकच इच्छा आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत या धावपळीच्या युगामध्ये धावत आहे. पण कुठंतरी जर आपण थोडंसं स्वतःला विचारलं की आपण कोण आहे आणि या संसारामध्ये आपण आलो तर आपलं कर्तव्य कोणतं आहे, आपण इथे कशासाठी आलेलो आहोत आणि आपल्याला एकदा तरी प्रत्येकाला जायचं आहे. पण जर आपण इथे आलो आणि आल्यानंतर आपलं ध्येय काय आहे, मनाला कशा प्रकारे चांगले संकल्प जर आपण दिले तर आज हे संस्कारही नाही राहिले आणि चांगले संकल्प पण नाही राहिले. त्यामुळे इच्छेमुळे खूप जास्त अति इच्छा, त्यामुळे मनामध्ये तणाव वाढला. तणावाचं कारणच आहे की खूप जास्त जेव्हा मनुष्य जसं एक प्रेशर कुकर राहते आणि प्रेशर कुकरमध्ये जेव्हा आपण काहीतरी डाळ वगैरे तांदूळ वगैरे लावतो तेव्हा प्रेशर आल्यानंतर त्याची शिटी होते. तर प्रेशर कुकर त्या याला ट्रान्सफर करतो. मनामध्ये जेव्हा स्ट्रेस वाढतो, तणाव वाढतो, तेव्हा त्याला ट्रान्सफर करण्यासाठी किंवा असं कुठलंच हे नाही आहे. त्यामुळे ते पण तर तणाव जो आहे ना, हा तणाव अनेक कारणामुळे येतो, पण त्याला ट्रान्सफर करण्यासाठी कुठल्याच प्रकारे आपल्या माइंडला असं काही विजन नाही आहे. तणाव येण्याचं मुख्य कारण आहे मनाची स्थिती जेव्हा कमजोर होते तेव्हा छोटे छोटे प्रॉब्लेम त्याला मोठे वाटतात आणि जेव्हा छोटी प्रॉब्लेम जेव्हा मोठी वाटते त्यालाच तणाव म्हटलं जातं. धन्यवाद. यानंतर दुसरा अशी एक शंका आहे की योगाचे भरपूर प्रकार आहेत आणि एवढ्या प्रकारात अभ्यासात सर्वात जास्त मनाला नियंत्रित करणारा असा योग कोणता आपण सांगू शकतो? अच्छा, गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे की मनाला नियंत्रित करण्याचा योग जो आहे त्याला गीतेमध्ये मनमनाभू म्हटलं की हे अर्जुना तू मनाला माझ्यामध्ये लाव. कारण मनाला एक चंचल मुलगा म्हटलं किंवा मनाला एक घोडा म्हटलं बेलगाम. तर असा योग श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला, ज्याला राजयोग म्हटलं जातं. आणि आता सध्या कलियुगाच्या शेवटच्या वेळेला परमात्मा आपल्या सगळ्यांना तो योग शिकवत आहे, तर त्याला राजयोग म्हटलं जातं. तर योग अनेक प्रकारचे आहेत, पण सर्वात श्रेष्ठ योग जो आहे त्याला राजयोग म्हटलं जातं. राजयोग म्हणजे मनाला नियंत्रित करण्याचा योग किंवा मनाला चांगलं श्रेष्ठ चिंतन देणं आणि या मनाला परमात्मा ईश्वरासोबत जोडणं म्हणजे आहे. तर या मनाला बाह्य परिस्थितीमधून किंवा बाह्य गोष्टीमधून त्या मनाला चांगले चांगले संकल्प देऊन मनाला प्रभूच्या चिंतनामध्ये लावणं त्याला राजयोग म्हटलं जातं. ईश्वराच्या चिंतनामध्ये जेव्हा आपलं मन लागेल तेव्हा आपले जे कर्मेंद्रिय आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार, तर या मन, बुद्धी, संस्काराला आपण वश करू शकतो. त्याला म्हटलं जातं कर्मेंद्रियाला जिंकण्याचा योग. कारण ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जगाला जिंकलं. सर्वात जर हे असेल तर ते आहे मन. नाहीतर विश्वाला आपण दुसऱ्याला चालवलं, दुसऱ्यावर राज्य केलं आणि आपलं मनच आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तर राजयोग म्हणजे मनाला एक चांगली दिशा देणं, मनाला एक चांगले संकल्प देणं, मनाला पॉझिटिव्ह बनवणं, मनाला सशक्त बनवणं, मनाची एकाग्रता वाढवणं, याला राजयोग म्हटलं जातं. आणि राजयोगासाठी परमात्म्याची आठवण कशी करायची त्याची विधी थोडीशी अलग आहे, ते जाणून घ्यायचं असते राजयोगामध्ये. ठीक आहे, धन्यवाद दीदी. आपण कमी वेळात जास्तीत जास्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आम्ही. धन्यवाद.